प्रभाग 17 मध्ये मोहिनीनगर येथे रस्ता डांबरीकरण कामाचा शानदार शुभारंभ। केडगावकरांची हाक अन माजी नगरसेवक मनोज कोतकरांची साथ। प्रभाग क्रमांक 17 मध्ये माजी नगरसेवक मनोज कोतकर यांच्या माध्यमातून गेली 7 वर्षात अनेक विकासाची कामे करण्यात आली। उर्वरित कामांचा देखील धडाका कोतकर यांनी सुरू केल्याचे पाहायला मिळाले। मोहिनीनगर केडगाव येथे रस्ता डांबरीकरण कामाचा शुभारंभ परिसरातील महिला भगिनी आणि केडगावकरांच्या उपस्थितीत श्रीफळ वाढवून मोठ्या थाटामाटात करण्यात आलाय। या प्रसंगी महिला वर्गामध्ये तसेच केडगावकरांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले। माजी नगरसेवक मनोज कोतकर हे प्रभागातील विकास कामांबाबत नेहमीच पाठपुरावा करत असतात, तर मोहिनीनगर या भागामध्ये रस्ता डांबरीकरणासाठी मनोज कोतकर यांनी महापालिकेकडे पाठपुरावा केला होता। त्यांच्या या पाठपुराव्याला यश आले असून महापालिकेच्या माध्यमातून त्यांना मोठा निधी मिळालाय। आमदार संग्राम जगताप, माजी खासदार डॉक्टर सुजय विखे यांची देखील त्यांना मोठी मदत मिळाली। तर मनोज कोतकर यांच्या विकास कामांबाबत परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले। आज मोहिनीनगर परिसरातील कटारे हॉस्पिटल ते बेरड घरापर्यंत असणारा जो मेन रस्ता आहे, त्या रस्त्याचं भूमिपूजन आत्ताच परिसरातील सर्व नागरिकांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी संपन्न झाला। गेल्या अनेक वर्षापासून या रस्त्याची मागणी होती आणि हा रस्ता आपल्याला कॉन्क्रीट करायचा होता। त्यासाठी आपण याची फाईल बऱ्यापैकी पुढे गेली होती, पण काही तांत्रिक अडचणीमुळे त्या ठिकाणी निधी मिळू शकला नाही। त्यामुळं त्या ठिकाणी आपण तो जिथं फाईल थांबली तिथून पुढे तिचा प्रवास चालू होणार आहे, पण त्या अगोदर आत्ताच गरजेचं असल्यामुळं संपन्न झालं। अत्यंत गरजेचा असणारा हा रस्ता आणि या रस्त्यासाठी म्हणजे मी परवा मोहिनीनगरमध्ये अंतर्गत रस्त्याच्या कामाच्या टायमाला देखील सांगितलं होतं की मी ज्या प्रभागामध्ये जवळजवळ 30 ते 35 कोटी रुपयाचं काम केलं, त्याला जेवढा त्रास झाला नाही तेवढा त्रास आज ह्या एकट्या मोहिनीनगरच्या रस्त्याला झाला। आणि मी आज धावपळ करत सकाळपासून त्या ठिकाणी महानगरपालिकेत थांबून याच्या सर्व जी कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण करून या ठिकाणी लगेच नारळ फोडण्यासाठी सर्व नागरिकांना शब्द टाकला आणि सर्व या ठिकाणी उपस्थित राहिले। मी सर्वांचे मनापासून आभार मानतो आणि आता जरी हा रस्ता डांबरी होणार असला तर पुढच्या काळात आपण हा रस्ता काँक्रिटीकरणाचा करणार याचा मी तुम्हाला शब्द देतो। आणि हाच रस्ता नाही तर आपला देवी रोड देखील त्या ठिकाणी आपण काँक्रिटीकरण करणार एवढंच या ठिकाणी सांगतो। ज्या देवी रोडवरती असणारा जो पूल आहे, अत्यंत महत्त्वाचा पूल होता, तो छोटा होता। त्यावरती रस्ता आपण त्या ठिकाणी काँक्रिटीकरण करणार आहे। त्याचबरोबर मोहिनीनगरचा रस्ता देखील काँक्रिटीकरण करणार आहे। आता आपल्याला जो नगरला जाण्यासाठी हा ज्या मोहिनीनगरच्या एका रस्त्याचा आपण उपयोग करायचा, पण आता मोहिनीनगरच्या उत्तरेकडच्या बाजूने म्हणजे बेरडच्या घरापासून नवीन लेआउटमधून आपण रेल्वे पट्टी तिथे एक नवीन भुयारी मार्ग तयार केला आणि त्या भागातून जाण्यासाठी त्या भुयारी मार्गाचा उपयोग आपल्या सर्व मोहिनीनगरकरांना असेल, शास्त्रीनगरकरांना असेल, त्याचप्रमाणे दौंड रोड परिसरातील नागरिकांना असेल, त्या भुयारी मार्गाचा देखील त्या ठिकाणी आपल्याला फायदा होणार आहे। आणि आज जो महत्त्वाचा असणारा मोहिनीनगरचा रस्ता याचं भूमिपूजन संपन्न झालं। लवकरच हा रस्ता या ठिकाणी सुरू होणार आहे। एवढंच बोलताना थांबतो। आत्ताच मनोज दादांनी आपल्याला सांगितलं की मोहिनीनगरचा हा जो मेन रस्ता आहे हा खूप वर्ष झाले हा स्थगितच काम राहिलं होतं त्याचं, त्यामुळे ते आत्ता इतके खाचखळगे झाले होते की प्रत्येकाला जाण्यासाठी खूप त्रास होत होता। आणि त्यांनी जे सांगितलं की मला खूप प्रयत्न करायला लागले त्यासाठी आणि त्यांच्या त्या प्रयत्नांना यश आलं, त्यामुळे आम्ही मोहिनीनगरकर सगळेजण खूप खुश आहोत। आणि त्यांनी आम्हाला जसं सांगितलं की हा रोडचं आत्ता काम आपण नारळ फोडणार आहोत, सगळ्या महिला आणि पुरुष वर्ग सगळे आम्ही इथे आलो आहोत आणि आम्हाला खरोखर आमचा मोठा प्रश्न दादांनी सोडवला आहे। तसंच त्यांनी सांगितलं की अंतर्गत अजून भुयारी रस्ता वगैरे पण त्यांनी हे सुरू केलं आहे असंच। हां, आणि दादांनी जर एवढं छान काम करताय तर आम्ही सगळेजण परिसरातले सगळेजण दादांच्या पाठीशी नेहमीच उभं राहू आणि दादांनी असंच आमचे कार्य करत राहावे हीच अगदी त्यांच्यासाठी विनंती। धन्यवाद।